रत्नागिरी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यात भीषण दरड कोसळली असून या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अचानक मोठी दरड कोसळली. या दरडीखाली काही नागरिक अडकल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकानं जीवाची पर्वा न करता शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे. आतापर्यंत एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असून अद्याप मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. 2 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असली तरी अधिकृत पुष्टीसाठी बचाव कार्य पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच आमदार योगेश कदम हे पहाटेपासून घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्यावर लक्ष ठेवून असून प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत आहे. सध्या JCB, पोकलेन आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे आणि डोंगरातून अजूनही माती घसरत असल्याने बचाव कार्याला मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. तरीही NDRF आणि स्थानिक प्रशासन प्रत्येक शक्यतेचा विचार करून शोध मोहीम सुरू ठेवत आहे. दरम्यान या परिसरातील आणखी काही घरांना दरडीचा धोका निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक कुटुंबाचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं आहे. नागरिकांना धोकादायक भागापासून दूर राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, पूरस्थिती आणि वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये आणि आवश्यक असल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. सध्या सर्वांचे लक्ष रत्नागिरीतील या बचाव मोहिमेकडे लागलं आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी NDRF आणि प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून पुढील अधिकृत माहितीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.